मित्रांनो, सर्व 10वी पास, ITI पास, 12वी, त्यानंतर पदवी, डिप्लोमा, जे पण काही तुमचं शिक्षण झालं असेल किंवा कोणतीही तुमच्याकडे डिग्री असेल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे, कारण की आता SSC फेज 13 ची ऑफिशियल जाहिरात आलेली आहे। आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये SSC च्या फेज 13 च्या शॉर्ट नोटीसवर व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की ऑफिशियल जी मोठी जाहिरात असते ती आल्यावर आपण लगेच सविस्तर व्हिडिओ त्याचा बनवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये फेज 13 विषयी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये जागा किती आहेत, त्यानंतर कास्ट वाईज जागा कोणकोणत्या असतील, त्यानंतर पदे कोणकोणती आहेत, शिक्षण पात्रता काय काय असणार आहे, त्यानंतर वयाची अट काय काय असणार आहे, त्यानंतर याचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबस काय काय असणार आहे, कोणकोणते विषय असणार आहेत, ही सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात आधी इथे सबस्क्राइब बटनवर क्लिक करून सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, म्हणजे जेव्हा पण आपला व्हिडिओ येतो, म्हणजे कोणत्याही वेळेला जर व्हिडिओ आला तर तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन पडेल आणि तो व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकता। चला तर कुठलाही टाइमपास न करता सरळ तुम्हाला भरतीची माहिती सांगतो। तर इथे भरतीच्या ऑफिशियल पीडीएफ तुम्ही बघू शकता, वरती SSC चा लोगो आहे, त्यामध्ये क्लिअरली लिहिलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्स अँड पेन्शन्स, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन। खाली दिलेलं आहे ऍडव्हर्टिजमेंट फेज 13 2025 सिलेक्शन पोस्ट। यामध्ये वरती दिलेलं आहे डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन, म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती काय असणार आहे तर 2 जून 2025 ते 23 जून 2025 या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर खाली लिहिलेले लास्ट डेट ऑफ टाइम फॉर रिसिप्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन, म्हणजे तीच डेट खाली दिलेली आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही शेवटची तारीख काय तर 23 जून रात्री 11 वाजेपर्यंत, ऑनलाईन पेमेंट तुम्ही 24 जून पर्यंत करू शकतात। अशा प्रकारे इथे डेट्स दिलेले आहेत। ओके, आणि खाली त्यांनी दिलेलं आहे की डेट ऑफ कम्प्युटर बेस, म्हणजे याची जी CBT म्हणजे जी परीक्षा होणार आहे तर ती पण SSCचं जे कॅलेंडर असतं ते आधीपासूनच निश्चित असतं, त्यांची परीक्षा असतात त्यांची डेट पण आधीपासूनच निश्चित असते। तर यामध्ये खाली दिलेलं आहे की डेट काय असणार आहे परीक्षेची, तर परीक्षेची डेट असणार आहे 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यान ही एक्झाम पूर्ण होणार आहे। त्यामध्ये आता पुढे तुम्हाला यामध्ये जागा किती आहेत ते सविस्तरपणे सांगतो। तर मित्रांनो, या पीडीएफला खाली स्क्रोल केल्यानंतर सर्वात शेवटी या भरतीच्या संपूर्ण जागा दिलेल्या आहेत, त्यामध्ये टेबल दिलेला आहे ज्यामध्ये रिजन आहे, म्हणजे कोणता विभाग आहे, सेंट्रल रेल्वे, जे पण काही विभाग असतील, त्यानंतर पोस्टची कॅटेगरी काय आहे, त्यानंतर पोस्ट नेम म्हणजे पद कोणतं आहे, त्यानंतर ते पद कोणत्या विभागाचं आहे, नेम ऑफ डिपार्टमेंट, त्यानंतर त्या पदासाठी वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर त्यासाठी पे स्केल दिलेली पुढे, म्हणजे त्याला पगार काय असणार आहे, त्यानंतर पुढे क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण पात्रता त्यासाठी काय लागणार आहे ते दिलेलं आहे। आणि त्या पदासाठी ज्या पण व्हॅकन्सीज आहेत त्या भरतीमध्ये त्यांचं कास्ट वाईज तिथे टाकलेलं आहे की SC साठी किती जागा आहेत, ST साठी किती जागा आहेत, OBC साठी किती जागा आहेत, हे सगळं तिथे बायफर्केशन केलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही टेबलमध्ये। सो ह्या सगळ्या जागा आहेत आणि यामध्ये टोटल पोस्ट तुम्हाला सांगतो, टोटल पोस्ट आहेत 365 पोस्ट आहेत। तो जो टेबल आहे तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर शेवटी तुम्हाला दिसेल 365, शेवटचं पद एक कुक। तर या पदांमध्ये पद डबल असू शकतात, म्हणजे टेक्निशियन असू शकतं, त्याचं डिपार्टमेंट वेगवेगळं असेल। ओके, सो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल, इथे तुम्हाला वरतीच सांगतो टेबलमध्ये। आता याच टेबलमध्ये पहिलं पद आहे कॅन्टीन अटेंडंट, त्याचं नेम ऑफ डिपार्टमेंट वेगळे आहे, ऑफिस ऑफ द कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट। आणि त्यानंतर 7 नंबरचं सेम पद आहे कॅन्टीन अटेंडंट, त्याचं पण डिपार्टमेंट वेगळं आहे, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन। तर पद सेम असू शकतात पण त्यांचे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत, ते तुम्हाला बघावं लागेल। आणि प्रत्येक पदानुसार या टेबलमध्ये शिक्षण पात्रता दिलेली आहे, वयाची अट दिलेली आहे, त्यानंतर त्याला पगार लेवल काय असणार आहे ते दिलेले आहे। यामध्ये तुम्ही पहिल्या पदासाठी बघू शकता कॅन्टीन अटेंडंट, या पदासाठी वयाची अट आहे 18 ते 25 वर्षापर्यंत आणि यासाठी शिक्षण पात्रता फक्त 10वी पास पाहिजे। म्हणजे हे जे 365 पद आहेत यांच्यासाठी शिक्षण पात्रता वेगळी असणार आहे प्रत्येक पदासाठी। काही पदं आहे भरपूर सारे पदं हे 10वी पासचे असतील, MTS वगैरे असतील, त्यानंतर काही पदं हे 12वी पासचे असतील, काही पदं हे ITI डिप्लोमा पासचे असतील, तर काही पदं हे ग्रॅज्युएशन लेवलचे असतील, म्हणजे त्यांना पदवी शिक्षण लागत असेल। सो अशा प्रकारे तुम्ही या PDF मध्ये बघू शकता तुमचं जे पण काही शिक्षण झालंय त्यामध्ये तुमची पोस्ट बघा, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहेत आणि त्या पोस्टसाठी अर्ज करा। तर वयाची अट कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत या टेबलमध्ये दिलेली आहे, म्हणजे प्रत्येक पदानुसार तुम्ही समोर बघू शकता की 18 ते 30, 18 ते 27, 18 ते 25 असं जास्तीत जास्त मी बघितलं ते 18 ते जास्तीत जास्त 30 पर्यंत दिलेलं आहे आणि त्यामध्ये पण तुम्हाला कास्ट वाईज सवलत मिळेल। आता तुम्हाला यामध्ये कास्ट वाईज वयामध्ये सूट किती असणार आहे ते सांगतो। SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष सूट आहे, PWBD साठी 10 वर्ष, OBC असेल तर 13 आणि SC ST असेल तर 15 वर्ष सूट आहे। बाकी तुम्ही वयाच्या सूट बद्दल सविस्तर माहिती या भरतीच्या PDF मध्ये बघू शकता। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीची सिलेक्शन प्रोसेस। तर यामध्ये तुमची सर्वात आधी CBT परीक्षा होईल, MCQ टाइप, ती तुमची 200 गुणांची असेल, त्यासाठी जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज असे तुम्हाला विषय असतील 4 विषय, त्यानंतर प्रत्येक विषयाला 50 गुण
आणि यासाठी तुमच्याकडे वेळ असेल 60 मिनिटे. आणि यामध्ये एक लक्षात ठेवा की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते, त्यामुळे विचार करूनच प्रश्न अटेंड करा. आता ही जी तुमची परीक्षा होईल ती प्रत्येक पदानुसार तुमची परीक्षाची लेवल वेगळी असेल. म्हणजे जर तुम्ही 10वी पोस्टसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 10वीच्या लेवलची परीक्षा होईल. जर तुम्ही 12वीच्या लेवलचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 12वी लेवलची परीक्षा होईल. त्यानंतर तुम्ही जर पदवी लेवलचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पदवीच्या लेवलचा तुमचा पेपर होईल. आता तुमचा प्रश्न असेल की या परीक्षेसाठी सिलेबस काय असेल. जर तुम्ही 10वीच्या लेवलचा फॉर्म भरला असेल तर या पीडीएफ मध्ये क्लिअरली दिलेलं आहे की मॅट्रिक्युलेशन लेवलसाठी काय सिलेबस असेल, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेससाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी, इंग्लिश लँग्वेजसाठी काय काय सिलेबस असेल या पीडीएफ मध्ये इथे क्लिअरली ते बघू शकता तुम्ही, इथे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर हायर सेकंडरी म्हणजे 12वीच्या लेवलचा जर तुम्ही परीक्षा असेल तुमची, म्हणजे तुम्ही जर 12वी लेवलचा फॉर्म भरला असेल तर त्यासाठी तुम्हाला काय सिलेबस असेल तो पण इथे दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन त्याच्या वरच्या लेवलचा फॉर्म भरला असेल तर त्याच्या परीक्षेचा जो सिलेबस असेल तो सुद्धा इथे दिलेला आहे. यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही पीडीएफ इंग्लिशमध्ये असल्यामुळे यातला काही भाग जर समजला नसेल तर या भरतीविषयी सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटला बनवलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा naukriwala.com. त्यावर तुम्हाला एसएससी फेज 13 ची पोस्ट दिसेल. ती सर्व पोस्ट तुम्ही रीड करा, त्यावर तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. कारण त्या पोस्टमध्ये मी सगळी माहिती दिलेली की पदे कोणकोणती असणार आहेत, क्वालिफिकेशन काय असणार आहे, वयाची अट काय, पगार काय प्रत्येक पदानुसार, त्यानंतर एक्झाम काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय काय असणार आहे, ही सगळी माहिती मी मराठीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे नक्की जाऊन बघा. आणि तिथेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायची लिंक सुद्धा मिळून जाईल, तिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर सर्व 10वी 12वी ITI डिप्लोमा पदवी त्यानंतर पदवीनंतर जे ज्यांचं शिक्षण झालं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच मोठी संधी आहे आणि ती अजिबात सोडू नका. कारण की SSC ची भरती आहे, खूपच चांगला पगार असतो, केंद्र सरकारची नोकरी, त्यामुळे आत्ताच तयारीला लागा. या भरतीविषयी तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा, त्यांची उत्तर तुम्हाला मी नक्कीच देईल. आणि अजून तुम्हाला कोणत्या भरतीविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे त्यावर मला व्हिडिओ बनवता येईल. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.